गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मानसी. तर घेऊन आली अजून एक न्यू ब्लॉग. तर इथे ना सकाळचे 4:30 वाजलेत आणि मी ना ऑफिसला चालली आहे आणि ड्रायव्हर दादा खाली येऊन थांबलेत. माझी कॅब आलेली ऑलरेडी. तर जसं की मी बोलली होती मंडेला माझा फर्स्ट डे, तर मी शेअर करेल माझं रुटीन. तर सकाळी मी 3:30 वाजता उठले आणि मी ऑन टाईम उठले आज, कंटाळा न करता. आणि सगळी कामं आवरली, माझं आणि ओंकारचा डब्बा वगैरे बनवला. आणि हमेशा मी ड्रायव्हर दादांना ना 5 मिनटं 2 मिनटं म्हणून थांबवते, पण आज आहे ना ऑन टाईम. ते पण खुश झाले की 2 मिनिटात येते बोलले आणि खरंच 2 मिनिटात आली आज मानसी. तर गेली मी आणि अशा प्रकारे पोहोचले आम्ही 5:30 पर्यंत, म्हणजे सगळ्यांची पिकअप वगैरे होईपर्यंत आहे ना 5:30 पर्यंत मी पोहोचले ऑफिसमध्ये. तर छान वाटत होतं मला, एवढ्या दिवसांनी आली आहे मी आज ऑफिसला. आणि घरी आहे ना युजली म्हणजे भूकच लागत नाही, म्हणजे डायरेक्ट मी ना लंच पण करते कधी कधी सुट्टीच्या दिवशी वगैरे. पण इथे ना मला 7 वाजल्यापासूनच भूक लागायला स्टार्ट होते ऑफिसला आलं ना, बिकॉज ना जेव्हा आपण लवकर उठतो ना मग ना म्हणजे आपलं रुटीन पण म्हणजे सगळं लवकर 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 होतं. तर मग त्याच्यानंतर 7:30 वाजल्यापासूनच मग माझं ब्रेकफास्ट वगैरे केला मी. आणि ही प्रज्ञा राणी बघू शकता, तिला आहे ना आता एवढं शायनिंग मारते ना, नाय मीडिया वगैरे, पण नंतर बघा मी घेणार आहे, म्हणजे सगळे दिसणारच आहेत तुम्हाला एनी हाव हळूहळू. आणि ही श्रॅट्स आहे. तर आम्ही चहा प्यायला गेलो होतो खाली आणि कोवळं ऊन आलं होतं सकाळ सकाळ, तर ना खूप छान वाटत होतं आणि मग अशी छान दिसत होती मी. ते जरा ऊन येत होतं ना फोनवर, तर मी असं ट्राय करत होती की इथेच नाही का ते यूट्यूबर ऑन व्हिडिओ बोलतात की हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. पण मग मला थोडी लाज वाटत होती. मी एक शब्द बोलत होती आणि आजूबाजूला बघत होती कोण बघते का. पण मग काय नाही, होईल हळूहळू, सवय करेल मी. आणि मग त्याच्यानंतर 3 वाजता सुटले मी आणि मला ओंकारच्या ऑफिसला जायचं होतं. माझ्या नवऱ्याचं ऑफिस म्हणजे इथे ससन हॉस्पिटल. तर तिथे काम करतं, तर हे त्याचं ऑफिस आहे जिथं रोज असतो तो 55 नंबर. आणि मग त्याच्यानंतर माझं बँकेत काम होतं ॲक्च्युली. आणि जाता जाता ना ट्रेनचं गेट पण लागलं होतं. तर मग मला म्हणजे वाटत होतं पोचती का नाही, बट पोचले आणि झालं काम. मग ते काम झाल्यानंतर आम्ही RQला गेलो. आणि इथला ना मला ब्रेकफास्ट खूप आवडायचा आधी. लॉकडाऊनमध्ये मी आणि ओंकार इथेच भेटायचं, कारण सगळं बंद होतं एंगेजमेंटच्या टायमाला आमच्या. आणि मग तिथून मोठ्या पप्पांना ॲडमिट केलं होतं. मग तिथं आम्ही गेलो बघायला जाता जाता. मग त्यांना ऑलरेडी डिस्चार्ज भेटला होता, त्याच्यामुळे जाऊन तर काय आमचा यूज नाही झाला. आणि मग त्याच्यानंतर माझी बहीण आहे ना बिट्टू, तर मम्मीने म्हणजे काल मी जेवायला नव्हते गेलो आणि मम्मीने ना व्हेज बिर्याणी बनवली होती. मग तिच्या ऑफिसकडे गेलो, कारण मम्मीने गाजरचा हलवा आणि डब्बा पाठवला होता तिच्याजवळ. मग तो घेतला आणि आम्हाला ना घरी येता येता त्या दिवशी 7 वाजले इव्हिनिंगचे. जसं मी 4:30 वाजता सकाळी गेलेली, ते ह्या टायमाला आले मोर दॅन 12 hours. आणि आल्यावर म्हणजे मी दमली होती खूप. आणि ह्याच्यानंतर ना तुम्ही बघा कसं म्हणजे असं झाल्यावर एवढी खुशी, म्हणजे मी घरी आले म्हणून बघा माझ्या लिओला किती खुशी झाली. माझं ना पूर्ण मी दमलेली आहे ना, मी सगळं विसरून खुश झाले. मी असं एवढं लाड केलं ना त्याने माझा, म्हणजे ह्याला बघून. तर कसा होता माझा दिवस हेक्टिक मी शेअर केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड डे.